समीरना तर भूक लागली होती. मी पण आपलं मोठ्याने म्हटलं की घरी जाऊन जेवण बनवते, पण घरी आल्यावर जे काही झालं त्या नादात उपाशीच निघून गेले ते. एकतर बाहेरही काही खाणार नाहीत ते. काहीतरी बनवते म्हणजे घरी आल्यावर तरी त्यांना चांगलं जेवण मिळेल. तू माझं ड्रीम पूर्ण केलंस. तुझ्यामुळे माझं कोचिंगला ऍडमिशन झालंय दी. परफॉर्मन्स टॉपचं असून सुद्धा 50,000 मागतात सिलेक्शन साठी. काय की काय झालं? फोन कोणाचा होता? बाबा माझं फायनल टीम मध्ये सिलेक्शन नाही झालंय म्हणून किट सबमिट करायला सांगितलंय. हे निकी, बॅक टू पवेलियन. 0 करून तंबूत वापिस. क्रिकेट श्रीमंत लोकांचा खेळ आहे, कळलं असेल आता काही लोकांना ना. तू एक काम कर, दोरीच्या उड्या मार, सागर गोट्या खेळ. अरे गल्ली क्रिकेट वेगळं, मैदानाचं क्रिकेट वेगळं. जा सरांना एक परत कर आणि जाऊन साहित्य क्रिकेट खेळ. तिथे बना सुपरस्टार. जा जा, गल्ली क्रिकेट शोभतं तुला. जा चल चल जा. गल्ली क्रिकेट. म्हणून सागरगोट्या खेळायच्या. इकडे या. चला आपण एक क्रिकेट मॅच खेळूया. हा फक्त 6 बॉलची. बघूया तुमचे क्रिकेट स्किल्स किती श्रीमंत आहेत. आम्हाला चॅलेंज देताय. हा का घाबरलात? काय आहे चॅलेंज? काय नाही, तुम्ही 6 बॉल मध्ये निकीला आउट करून दाखवायचे. 6 बॉल मध्ये आम्हाला नाही इंटरेस्ट. निकी बोललो की नाही मी, घाबरली थी पूर्ण. आम्ही घाबरलो. अरे 6 बॉल काय 2 बॉलात आउट करू इला. अरे बाबा, आणि सीझन बॉलने नको टाकू, टेनिस नी टाक. लागायचं ना तिला.
आणि आम्ही अंडरआर्मच टाकणार, ओव्हरआर्म नाही टाकणार. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. हा, पण आउट करून दाखवायचं तिला. बिजू नको, कशाला. निकी, ती पोरं तुला काय बोलली हे विसरलीस का तू? बरं झालं तू शब्दांनी उत्तर दिलं नाही यांना, कारण काही उत्तर ही फक्त कृतीतून द्यायची असतात. ऑल द बेस्ट. आणि आता सगळं विसरून जा. टीम सिलेक्शन, पैसे, सगळं सगळं विसरून जा. फक्त टार्गेटवर फोकस. डोळे फाडून काय बघतेस? सरप्राईज आहे तुझ्यासाठी. चल पहिल्याच बॉलला आउट कर. गुड गुड गुड, कम ऑन कम ऑन. परत 6. गुड शॉट निकी. कळलं कसं खेळायचं क्रिकेट? क्रिकेट हा सभ्य माणसांचा खेळ आहे असं म्हणतात. त्यामुळे आधी सभ्यता शिका. आणि काय कुठल्या जमान्यात राहताय तुम्ही मुलं मुली? आपल्या मुलींनी वर्ल्ड कप जिंकून आणला, विसरलात का तुम्ही? अभिमान वाटतो ना त्यांचा. हो. त्यामुळे खेळ हा खेळाडू वृत्तीनंच खेळायला पाहिजे. इथून पुढे लक्षात ठेवा. सॉरी दादा. सॉरी निकी. सॉरी निकी. निघा.
निकी तू काय मस्त खेळलीस तू. काय उपयोग जिजू या सगळ्याचा. किट सबमिट करायला जाते. अजून 1 वर्ष थांबावं लागणार न्यू ऑपॉर्च्युनिटीसाठी. पण थँक्स. ऑपॉर्च्युनिटी गेली पण तुम्ही कॉन्फिडन्स नाही जाऊ दिलात. त्यामुळे खूप फरक पडला. मान खाली घालून जाणार होते पण आता ताठ मानेने जाईन. दॅट मॅटर्स. थँक्यू. सावकाश जा. ऑफिस मधून परत फोन. मी आता याच चाळीत राहणार फॉर नेक्स्ट 1 मंथ. सो 1 महिन्याच्या आत तू या चाळीतून आउट आणि मी माझ्या समीरच्या आयुष्यात येईन. गॉट इट? पाणी घेणार? काय आहे, बाहेर खूप ऊन आहे ना. डोकं एवढं तापलेलं चांगलं नसतं. घ्या. मस्करी वाटते तुला? मस्करी तर तुम्हाला वाटते नात्यांची. म्हणून तर समीरचं आणि माझं लग्न झालेलं असतं ना. हे असं तडजोडीचं लग्न, हे फोर्स्ड जबरदस्तीचं लग्न. मी याला लग्नच मानत नाही. तुमच्या न मानण्याने काही होत नाही. आणि तडजोडीचं असलं ना तरी आमचं लग्न खरं आहे. एक्सक्यूज मी, विराज सरांनी बोलवलंय. अरे समीर, अभिनंदन. खूप दिवसांनी भेट झाली. हा, अभिनंदन समीर. वेलकम बॅक. थँक्यू. अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. अभिनंदन. 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 थँक्यू. अभिनंदन बेटा. आता पार्टी पाहिजे आम्हाला. तिला पाहिजे. पार्टी लागणार मला. पार्टी देईन ना. अभिनंदन. आज नाही सर, यावेळी नाही. अभिनंदन. फुलं. मिठाई. नाही, इतकं कोरडं अभिनंदन नाही करणार मी. आफ्टर ऑल विराज कामात आहे ना मी. तुमचं हनीमून पॅकेज बाय मी. थँक्यू. बघ,
बघ बघ. दुसरं लेटर बघ. कसं वाटलं पॅकेज? मस्त आहे ना? इथून पुढे तुमच्या हनीमूनचंच नाही तर तुमच्या संसाराचे डेस्टिनेशन हेच असणार आहे. रस्ता. इथून पुढे तुम्ही दोघं तुमच्या कुटुंबासकट रस्त्यावर या, याची पूर्ण काळजी मी घेईन. ही त्याची पहिली पाहिली. तुझी या नोकरीत हकाल पडली. समीर, हा तुझा या कंपनीतला ग्राफ. इंटरेस्टिंग. बघ, वर 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 वाव. आणि इथे झालं तुझं लग्न. आणि त्यानंतर इथून बॉटम. स्ट्रेट टू द बॉटम. समीर, आय फील बॅड फॉर यू. लग्नाच्या आदल्या रात्री तुला ह्याच्याबरोबर वेळ घालवायचा होता म्हणून तू हे सगळं रचलंस. मला वाटायचं तू साधी आहेस, विषारी आहेस तू. अशा मुलीबरोबर मी लग्न नाही करू शकत. मूडला हे लग्न, मूडला हे लग्न, मूडला हे लग्न, मूडला हे लग्न. हे सत्य नाहीये सर. ही फक्त तुमची इच्छा आहे. आणि तुम्ही मला इथे आणून बसवलंय हे एका अर्थी बरं झालं. कारण आता याच्यापेक्षा खाली जाऊ शकत नाही मी. आमचं जेवढं वाईट करायचं तेवढं तुमचं करून झालंय. आता आमचं फक्त चांगलंच होतलंय. त्यामुळे हा ग्राफ फक्त आणि फक्त वर जाईल. कदाचित आत्ता आहे त्यापेक्षा जास्त वर.
बघा राजश्री मॅडम, तुमचा त्रागा मला कळतोय, पण अहो सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात. जो निर्णय देवाने आपल्यासाठी घेतलाय ना, तो मान्य करायचा असतो. ए फालतू फिलॉसॉफी नको झाडूस. आणि तू तर मला अक्कल शिकवूच नकोस. तू माझ्यापासून सगळं हिसकावून घेतलंयस. समीर बरोबर मी खूप स्वप्न पाहिली होती. त्या सगळ्या स्वप्नांचा तू चुराडा केलायस. माझ्या हातातोंडाशी आलेला घास तू हिसकावून घेतलायस. माझ्या जागेवर तू स्वतःचा हक्क सांगितलास. माझ्या मंगळसूत्रावर तू स्वतःचा हक्क सांगितलास. माझं मंगळसूत्र तू माझ्यापासून हिसकावून घेतलंस. मला ते परत हवंय, कारण समीरच्या नावाने मंगळसूत्र घालण्याचा अधिकार फक्त माझा आहे. आणि तो अधिकार मी मिळवणारच. माझे हे मंगळसूत्र. हे मंगळसूत्र अग्नीच्या साक्षीने समीरने माझ्या गळ्यात घातलंय. याला हात लावायचा नाही. आणि मी तुम्हाला याआधी बजावलं होतं ना, तुमची मर्यादा ओलांडू नका म्हणून. तुम्ही एका महिन्यात मला बाहेर काढायच्या गोष्टी करताय. पण कोणी सांगावं, कदाचित एका महिन्यात हे जबरदस्तीचं लग्न जबरदस्तीचं राहणारच नाही. समीरची आणि माझी लग्न गाठ तुम्ही नाही तोडू शकत, हे लक्षात ठेवा. माझ्यावर हात उचलून तू खूप मोठी चूक केलीयस. आता जो स्फोट होईल ना, त्याचे परिणाम तुला भोगावे लागतील. हे तू लक्षात ठेव.